Let's talk about schizophrenia with leading psychiatrist. नमस्कार, मी डॉक्टर आशिष चेपुरे, मानसोपचार तज्ञ, लातूर. आज आपण स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराबद्दल काही जाणून घेणार आहोत. 25 मे हा दिवस दरवर्षी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच भाग म्हणून आज मी तुम्हा सर्वांशी संवाद साधणार आहे आणि स्किझोफ्रेनिया ह्या आजाराबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. मानसिक आजारांपैकी खूप महत्वाचा आणि भयंकर असा आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. याला छिन्न मानसिकता असं सुद्धा म्हणतात. या स्किझोफ्रेनियाचा जर योग्य इलाज केला गेला नाही तर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींपैकी 25% व्यक्ती आत्महत्या करून आपला जीव गमावू शकतात. भारतामध्ये सुमारे 40 ते 50 लाख स्किझोफ्रेनिया या आजाराने लोक आजारी असावेत असा एक अंदाज आहे. दर 1000 व्यक्तींमागे जवळपास 10 जणांना स्किझोफ्रेनिया हा आजार असल्याचे निदर्शनास आहे. सामान्यतः वय वर्ष 16 ते वय वर्ष 30 ते 35 या वयोगटातील व्यक्तींना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. ह्या आजाराची नेमकी लक्षणं काय असतात? तर स्किझोफ्रेनिया हा आजारामध्ये व्यक्तीला एक प्रकारची भीती किंवा संशय असा भ्रम व्हायला लागतो. त्यामध्ये इतर लोक माझ्या विरुद्ध आहेत किंवा मला मारणार आहेत किंवा त्यांच्याकडून मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही इजा होण्याची शक्यता आहे अशी भीती त्या व्यक्तीला वाटायला लागते. तसेच त्याबरोबर त्यांना भास सुद्धा व्हायला लागतात. हे भास ऐकण्याचे किंवा दिसण्याचे, ज्याला आम्ही हॅल्युसिनेशन्स असं म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये एकटे असताना किंवा गर्दीमध्ये देखील असताना त्यांना इतर लोक आपल्याबद्दल काही कुजबुजत आहेत किंवा आपल्याला वाईट किंवा चांगल्या गोष्टी काही बोलत आहेत किंवा काही सूचना करत आहेत असे भास व्हायला लागतात. ह्यामुळे त्या व्यक्तीच्या विश्वामध्ये खूप बदल होऊन तो त्याच्या विश्वामध्ये रममान होऊन त्रस्त व्हायला लागतो. अशा वेळेला स्वतःची देखभाल करणे, अन्य महत्वाची कामे करणे ह्या रुग्णांना शक्य होत नाही. याचाच परिणाम त्या व्यक्तीच्या सामाजिक, त्याचं व्यावसायिक आणि त्याच्या आर्थिक आयुष्यावर देखील व्हायला लागतो. काही वेळेस ही लक्षणे सरळ सरळ एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतात, पण काही केसेसमध्ये लक्षणं खूप वेगळ्या प्रकारची असतात आणि बऱ्याचदा या आजाराला हा नेमका स्किझोफ्रेनियाचा आहे का असं सांगता येत नाही. आणि बऱ्याच रुग्णांचे नातेवाईक आम्हाला सांगतात की आमचा रुग्ण तुमच्याकडे तपासणी करायला तयारच नाहीये. तो उपचारांना भिवून, उपचारांबद्दल असलेल्या गैरसमजांपोटी उपचार घ्यायला नकार देतात आणि मला असा कुठलाही आजार नाही हे मान्यच करत नाही. परंतु ह्या रुग्णांशी बोलल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याचा नीटनेटका अंदाज लावला जाऊ शकतो. बऱ्याचदा नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीमध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये जर बदल झाला तर त्यांना असं वाटायला लागते की कदाचित हा डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशन हा सुद्धा एक महत्वाचा आणि गंभीर असा मानसिक आजार आहे. परंतु स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशन याच्या लक्षणांमध्ये बराचसा फरक जाणवतो. डिप्रेशन मध्ये एखादी व्यक्ती स्वतः सांगू शकते की त्या व्यक्तीला उदास वाटतं, निराश वाटतं, कुठल्याही गोष्टींमध्ये तिला रस वाटत नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव सतत होत असते. परंतु स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांमध्ये तो व्यक्ती स्वतः समाजापासून थोडासा दुरावलेला जाऊन तो स्वतःच्या विश्वामध्ये रममान व्हायला लागतो. इतरांपासून तो थोडासा वेगळा राहायला लागतो. त्याला जी भीती आणि त्याचा आत्मविश्वास जो असतो त्या भीतीपोटी आणि होणाऱ्या भासांपोटी कमी झालेला असू शकतो आणि हळूहळू ही व्यक्ती त्या समाजापासून, त्याच्या कुटुंबापासून
किंवा स्वतःपासून, त्याच्या मूळ स्वभावापासून सुद्धा दूर जायला लागते. आणि त्या व्यक्तीला ह्या स्वतःच्या लक्षणांची जाणीव असेलच असं नाही. आम्ही त्याला सोशल विड्रॉल असं म्हणतो. म्हणजेच प्रत्येक वेळेला डिप्रेशन असतं, म्हणजे स्किझोफ्रेनिया असतो किंवा स्किझोफ्रेनियाची सुरुवातीची लक्षणं ही डिप्रेशन सारखी वाटू शकतील, परंतु प्रत्येक मानसिक आजार हा डिप्रेशन असतो असं म्हणणं सुद्धा संयुक्तिक योग्य राहणार नाही. ह्याच्या काही लक्षणांना आम्ही सकारात्मक लक्षणे असं म्हणतो. नॉर्मल व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसून येत नाहीत, परंतु स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसून येतात. जसे की त्यांना भ्रम होणे, कोणीतरी असल्याची चाहूल लागणे, कोणीतरी त्यांच्या मागे असण्याची भीती वाटणे, कोणीतरी त्यांना इजा करेल अशा प्रकारचा संशय असणे आणि भास होणे, ज्यामध्ये कानात आवाज येणे किंवा काही लोकांच्या सावल्या दिसणे किंवा त्यांचे इमेजेस दिसणे, चित्र दिसणे आणि असं वाटणे की आता आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी त्रास होऊ शकतो. काही नकारात्मक लक्षणं सुद्धा अशा रुग्णांमध्ये दिसून येतात. ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्वतःपासून फार लांब निघून जाते. त्याच्यामध्ये असे बदल होतात की चेहऱ्यावर हावभाव दिसत नाहीत. इतरांमध्ये साधारण व्यक्तींसारखं ही व्यक्ती मिक्स होत नाही. मानसिकदृष्ट्या हताश आणि कमजोर होत झालेली आहे असं आपल्याला जाणवतं. त्या व्यक्तीचे काम जे करण्याची पद्धत असते, कदाचित ते कामावर जाणार नाहीत किंवा गेले तरी एकटेच बसून राहतील, शून्यात नजर लावून बसतील, स्वतःशी काहीतरी पुटपुटत राहतील. सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी हे घेत नाहीत. त्या गोष्टींसाठी ह्यांना दुसरीकडे अवलंबून राहावं लागतं. हे लक्षणं डिप्रेशनशी साधर्म्य दाखवणारे असले तरी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मोठा फरक दोन्हीच्या लक्षणांमध्ये जाणवतो. त्याचबरोबर काही कॉग्निटिव्ह सिम्पटम्स, ज्याला आपण म्हणतो की वैचारिक आणि बौद्धिक बदल सुद्धा ह्या व्यक्तींमध्ये होत जातात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता खूप कमी झालेली असते आणि फार त्यांचा दृष्टिकोन जो असतो तो कुठेतरी खूपच नकारात्मक होत गेलेला असतो आणि आजूबाजूच्या गोष्टींमध्ये बिलकुल लक्ष देत नाही आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी चांगल्या पद्धतीने जमायच्या त्या गोष्टी त्यांना जमतही नाही. भावनात्मक लक्षणं सुद्धा काही दिसून येतात. काही व्यक्तींमध्ये आक्रमकपणा, त्रस्ताळेपणा, तर काही व्यक्तींमध्ये खूपच नैराश्य आल्यासारखं किंवा स्वतःशीच रडणं, स्वतःमध्येच गुंग राहणं किंवा चिंताग्रस्त राहणं, अशा प्रकारची लक्षणं सुद्धा स्किझोफ्रेनियामध्ये आपल्याला दिसून येतात. आता ह्यासाठी नेमकं काय करायचं? एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया आहे किंवा डिप्रेशन आहे किंवा अँझायटी आहे, तर हे आपण कसं ओळखू शकतो? तर मला असं वाटतं की ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मानसोपचार तज्ञांकडे ह्या व्यक्तीला लवकरात लवकर घेऊन जाणे आणि निदान करणे. आजाराचं जर लवकर निदान झालं, आजाराशी ट्रीटमेंट करता येते. बऱ्याचदा त्या पॉझिटिव्ह सिम्पटमसाठी औषधोपचार, अतिशय प्रभावी असे औषधोपचार सध्या उपलब्ध असतात आणि लवकर जर औषधोपचार आपण सुरू केले तर ह्या औषधोपचारांचा खूप फायदा त्या रुग्णास जाणवतो. आम्ही बघतो की लवकर जर उपचार सुरू झाले तर तो रुग्ण पूर्णतः नॉर्मलला होण्याची सुद्धा शक्यता बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर सपोर्टिव्ह सायकोथेरपी म्हणजे रुग्णाचे असलेले प्रॉब्लेम्स जाणून घेऊन त्याची मानसिक अवस्था काय आहे, त्याच्या स्वतःच्या काही अडचणी आहेत, हे त्याच्याशी संवाद साधून जाणून घेऊन त्यानुसार त्याला समुपदेशन करणे, त्याचं मार्गदर्शन करणे, हे सुद्धा करणं गरजेचं असतं. ह्याच्याबरोबर काही कौशल्य, स्किल्स, जसे सेल्फ केअर स्किल्स, स्वतःची काळजी कशी घ्यावी, कुटुंबातल्या गोष्टी कशा हाताळाव्या, स्वतःच्या भावना कशा हाताळाव्या, आर्थिक व्यवहार कसे हाताळावे. तो जर नोकरी करणारा रुग्ण असेल तर त्याला नोकरीच्या ठिकाणी आपल्याला आधार देऊन त्याचं आर्थिक परिस्थितीमध्ये कशी थोडीशी आपल्याला त्याला मदत करता येईल, ह्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा मानसोपचार तज्ञ, सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ आणि सोशल वर्कर म्हणजे आमच्याकडे जे असतात समाजसेवा सोशल वर्कर, तर ते सुद्धा ह्यांना मदत करू शकतात. त्यांच्या कुटुंबांशी आपल्याला संवाद साधून ट्रीटमेंट घेण्याबद्दल त्यांना मदत करणे, ट्रीटमेंट घेण्याबद्दल त्यांना मोटिवेट करणे आणि इतर काही प्रॉब्लेम्स जर असतील, त्यांचे शारीरिक आजार त्याच्यासोबत येणारे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर आपण रुग्णांशी एंगेज होऊन त्यांना मदत जर केली, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असेल, मॅरायटल इश्यूज असतील, व्यसनाधीनता असेल, तर स्किझोफ्रेनिया या आजाराची जी लक्षणे आहेत त्यांची तीव्रता पुष्कळ प्रमाणात करू शकते आणि तो रुग्ण
बऱ्याचदा नॉर्मल लाईफ सुद्धा जगू शकतो. तर मला असं वाटतं की औषधोपचार, त्याला कौटुंबिक आधार आणि योग्य समुपदेशन आणि योग्य प्रकारची ट्रीटमेंट हे जर आपण केलं तर स्किझोफ्रेनियावरही उपचार शक्य आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं तो रुग्ण बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य जगण्यास मदत होऊ शकते. मला या सेशनमध्ये ऐकल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्हाला हे आर्टिकल कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. थँक्यू. धन्यवाद.